तर नमस्कार गाववाल्यांनो, सगळ्यात आधी सगळ्यांका शुभ सकाळ. तर आरशासमोर शायनिंग मारलंय आणि मम्मीचं जरा फोटो काढले, जॉकलेट जरा टाटा केले आणि आम्ही निघालो आत्ता मालवणला. आज रक्षाबंधन असल्या कारणान आम्ही जातो मामाकडे आमच्या मालवणला. तर गाडीत असलेल्या गणपती बाप्पाक फूल घातलंय आणि गणपती बाप्पा मोरया म्हटलंय आणि निघाले मी मालवणाक जाऊ. तर मालवणाक जाऊच्यासाठी परोळ्याच्या पेट्रोल पंपावर जरा हवा चेक केलाय, कारण हवा जरा कमी असली तर प्रॉब्लेम होऊ नको म्हणून हवा चेक केलाय आणि निघाले मालवणाक जाऊ. तर ह्या तुमका दिसतात आमचा चिपीचा विमानतळ असा आणि ह्या तारकर्लीचा म्हणजे देवलीचा पूल असा. देवलीचा पूल क्रॉस केलो आणि आम्ही पोचलो कुंभारमाटी. तर आई घेऊची होती मामाक बर्फी, तर आईन बेकरीतून बर्फी घेऊन इली आणि नंतर आम्ही आई जेव्हा जेव्हा रक्षाबंधनाक मामाकडे जातात तेव्हा तेव्हा जरीमरी आईच्या देवळात आम्ही न चुकता ओटी भरतो. तर आम्ही फायनली जरीमरी आईच्या मंदिरात पोचलो. नंतर जरीमरी आईचं आम्ही दर्शन घेतलो आणि आई नेताना घराकडसून जी जरीमरी आईच्या मंदिरासाठी ओटी आणलेल्या आणि तिचा ओटी भरल्या आणि नंतर पुजारी काकांनी गाराणा घातल्याने आणि नंतर प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आणि श्रीदेवी जरीमरी आईचं दर्शन घेतल्यानंतर थंयच एक देवस्थान आहे. थंय जे नवस असतात लोकांचे ते पूर्ण केले जातात आणि आमचं देवाचं काम झाल्यानंतर आम्ही निघालो मामाकडे जाऊ आणि फायनली मामाकडे जसं पोचलो तसं मोराच्या परड्यात आम्ही गाडी पार्क केली आणि मामाच्या घराकडे निघालो आणि फायनली मामाच्या घराकडे पोचलो आम्ही. आणि मामाच्या घराकडे पोचल्यानंतर आईन खुर्चीभोवती रांगोळी घातल्या, कारण मामा खाली बसायचा जरा प्रॉब्लेम आहे. नंतर आरती बिरती सगळं तयार केल्या आणि नंतर आईन देवाकडे मामासाठी काय मागल्यानंतर तुम्हीच ऐका. आयुष्याने माझ्या भावा बाप्पा तुझ्या पायापुढे खाल. आणि औषण करून झाल्यानंतर आईंची आपली राखी आणली आणि ती मामाच्या हातात बांधल्या आणि त्यानंतर सुरेखा मावशाने बांध्याच्या मावशीसुद्धा हाती राखी बांधल्या. आणलेली बर्फी आईन मामाक भरवल्या आणि मामाक अश्रू अनावर झाले आणि त्यानंतर मोठ्या मामाचा माझा निधन झाल्यामुळे आईन फोटोकत राखी बांधल्या आणि नंतर मामीन जेवणाची तयारी केल्या आणि मामीन जेवण केलेलं काळ्या वाटाण्याची उसळ, डाळ भात, चपाती आणि गुलाबजामुन त्या सगळ्या केल्यानंतर आणि खाल्लो आणि नंतर आम्ही निघालो जाऊ घराकडे. तर ब्राह्मणाच्या देवाकडे नमस्कार केलो आणि फायनली घराकडे जेव्हा पोचलो तर किया पण इलेला आणि खूप दिवसांनी पूजा आतू भेटल्याबरोबर त्या पूजा आतूक सोडूकच तयार न होता आणि घराकडे गेल्यानंतर हर्षूनसुद्धा आरती तयार केल्या आणि नंतर पाठ ठेवल्या आणि पाटापोरची रांगोळी घातल्या आणि रांगोळी घालून झाल्यानंतर पूजानसुद्धा माझं औषण केल्यान आणि नंतर कियाकसुद्धा आमच्या टिकली एक लावल्यान आणि हातात राखी बांधल्यान आणि पूजाची राखी बांधून झाल्यानंतर हर्षूनसुद्धा माका ओवाळल्यान आणि त्यांनी आपण आणलेली राखीसुद्धा बांधल्यान आणि मुनू ह्या नसल्या कारणान मुनूचीसुद्धा राखी बांधल्यान आणि अशा प्रकारे रक्षाबंधन